ओके, एक गोष्ट विचारात राहिलं, पूजाला कसं वाटते हॉटेल? Feeling so happy. And thank you so much. 50 रुपये दे ओव्हर ऍक्टिंग का? नहीं मिलेगा. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सकाळचे 8 वाजत आले आहेत ऑलमोस्ट. माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी जस्ट आत्ता चेक केलं तर ॲक्च्युली ट्रेन 11 वाजताची आहे. मला वाटत होतं की 9-10ची ट्रेन आहे, सो आम्ही लवकर उठून लवकर आवरलं, बट ॲक्च्युली 11 वाजताची ट्रेन आहे. सो अजून माझ्याकडे 2-3 तास आहेत आरामात आवरायला. सो मी आता माझ्या बॅगमध्ये लॅपटॉप वगैरे जे काही डेली युसेजच्या गोष्टी लागणार आहेत त्या बॅगमध्ये भरेल. पूजाचा अजून आवरायचा आहे, पूजा आवरते. त्याच्यानंतर थोडाफार हलका फुलका ब्रेकफास्ट, ऑमलेट वगैरे असं काहीतरी खाऊन आम्ही घरातनं निघू. आणि आय थिंक इथून मला ट्रेन स्टेशनपर्यंत जायला ऑलमोस्ट 45 मिनिट्स लागतील. सो आय थिंक इवन 9 वाजता जरी निघालो तरी 10 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. सो आमचा तोच प्लॅन आहे सध्या की 9:30च्या आसपास वगैरे निघायचं. सो आपण एक हाफ आवर अर्ली जरी पोचलो ट्रेन स्टेशनवरती तरी सफिशियंट आहे. सो सगळं अस्ताव्यस्त घर झालेलं आहे, आय नो, बट सगळं पॅकिंग करणं ह्याच्यामुळं असं होतंच. सो इट्स फाईन. आज मी नवीन ड्रेस काढला आहे घालायला. ॲक्च्युली नवीन नाही आहे खूप, लाईक मी घेऊन ह्याला ॲटलिस्ट 1.5 इयर झालेलं आहे, बट पहिल्यांदा वापरायला काढला आहे. सो टेल मी हाऊ आय लुक. असू दे, ॲक्टिंग नको करू पूजा, जमणार नाही आहे तुला. माझी चेष्टा करते, लाईक आय मीन ॲक्टिंग करते. ओके चला, आय थिंक मी लॅपटॉप वगैरे भरून ठेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. ओके गाईज, आपलं सगळं आवरलेलं आहे आता. आम्ही पण एक जॅकेट वगैरे घातले आणि आय थिंक 3-4 मिनिटमध्ये आमची कॅब खालती येईल. सो मी आता तुमच्याशी डायरेक्ट ट्रेन स्टेशनवरती गेल्यावरती बोलतो. सो फायनल बॅग आम्ही घेतल्यात. एक बॅग पूजाची, एक बॅग माझी आहे इकडे, आणि ही सॅक ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आहे. सो अशा टोटल 3 बॅग्स आहेत. मोबाईल आहे, जस्ट गॉगल घ्यायचा आहे मला. सो आय थिंक आता आपण डायरेक्ट स्टेशनवरती भेटू, बिकॉज पटकन मला खाली जावं लागेल, कॅब येईल. सो सी यू ऑन स्टेशन. ओके, तर आपण आता ट्रेन स्टेशनवरती आलेलो आहे. हे एक रॅकोचंच ट्रेन स्टेशन आहे, जिथून आपण सेम जाकोपानी आणि बियास्को बियाला जेव्हा गेलो होतो तेव्हा या स्टेशनवरून गेलो होतो. आत्ता एक्झॅक्टली वाजले 10:30 आणि 11:04 आपली ट्रेन आहे प्लॅटफॉर्म 2 वरून. सो मी आता आमच्या फ्रेंड्सची वाट बघतो. ते ऑलरेडी पोचलेले आहे तिथं, बट मॉलमध्ये फिरत आहेत. आय थिंक ब्रेकफास्ट वगैरे करत असतील. सो ते ज्या वेळेला पोचतील त्यावेळेला आपण प्लॅटफॉर्मवरती जाऊ. तोपर्यंत इथंच वेट करावं लागेल मला. ओके, सो ऑलमोस्ट आता 2 तास झालेले आहेत आम्ही ट्रेनमध्ये. 1 वाजलेला आहे. 11 वाजता ट्रेन निघाली होती. मस्त गप्पा मारल्या, थोडाफार स्नॅक्स वगैरे खाल्ले. इथे असे ट्रेनचे लाईक आपल्याकडे जसे फर्स्ट क्लासचे डबे असतात अशा टाईपची एक केबिन आहे, आणि त्या केबिनमध्ये या साईडला 3 या साईडला 3 अशा 6 सीट्स आहेत. सेम आपण ज्या साईडला आपण दुसऱ्या केबिनमध्ये. सो तिथं पण सेम आहे सिच्युएशन, बट ही केबिन फ्री आहे. तिथं एक लेडी बसलेली आहे. सो मी ती नाही दाखवते, ही दाखवते. सेम आपली सीट आहे त्या साईडला. सो आता ट्रेन चालू आहे. विंडोच्या बाहेर असा काही नजारा आहे, आणि अजून आपल्याला आय थिंक 6 वाजेपर्यंत या असंच ट्रेनमध्ये बसायचं आहे. सो प्रागच्या काही स्पेशल डिशेस आहेत जे मी लाईक आता इंटरनेटवरती चेक केले. आय डोंट नो की मी खाईल नाही खाईल त्या, कारण त्याच्यामध्ये थोडा आय गेस पोर्क आणि बीफ असेल. मोस्ट ऑफ दी डिशेस ज्या आहेत त्या प्रागमध्ये त्याच्यामध्ये बीफ यूज होतं, बीफ ऑर पोर्क. चिकनच्या पण डिश आहेत, बट थोड्या डिश आहेत चिकनच्या. सो आय विल ट्राय ओनली चिकन डिशेस, नो अदर डिश. आणि अजून एक फेमस गोष्ट आहे ती म्हणजे बियर. चेक रिपब्लिकची बियर खूप फेमस आहे, बट आय डोंट थिंक आय विल गो फॉर इट. सो
या काही फेमस गोष्टी आहेत आणि ट्रॅव्हल लाईक म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे. मी पण इंटरनेटवरतीच वाचलेलं आहे, पहिल्यांदाच चाललो आहे, सो मला पण एवढ्या जास्त गोष्टी माहीत नाही आहेत. अशी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे क्रॅकोमध्ये आल्यापासून. तर मजा येते, लाईक एक्साइटमेंट तर आहे की नवीन काहीतरी बघण्याची. बट सध्या तर ट्रॅव्हलच चालू आहे नुसतं. ज्या वेळेला तिथे पोचू त्यावेळेला तिथल्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील, तेव्हा ते अजून छान वाटेल. सो आय डोंट थिंक ट्रेनमध्ये काही करण्यासारखं आहे. और असं पोलंडमध्ये ना की ट्रेनमध्येच असं एक लाईक छोटा रेस्टॉरंट असल्यासारखे फीचर असतात. लाईक दिस साईड इट इज, तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं ऑर्डर करू शकता ट्रेनमध्येच. मी जस्ट आत्ता ट्रेनमध्ये वॉक करत होतो आणि मला हे दिसलं, लाईक इट्स इंटरेस्टिंग. पण हां, आपल्या ट्रेनसारखे इथं फेरीवाले नाही आहेत वडापाव विकायला ऑफकोर्स. बट या इट इंटरेस्टिंग. विल फिनिश समथिंग अँड विल गो बॅक टू द सीट. ओके, सो वी रीच्ड हिअर ॲट द ट्रेन स्टेशन. तर ही आपली ट्रेन होती. आता आपण आय थिंक वॉक करत थोडं ट्रेनच्या स्टेशनच्या बाहेर जावं लागेल. आलिनाचे पॅरेंट्स आलेत आपल्याला पिक करायला. सो लेट्स हॅव अ चिट चॅट विथ देम बिकॉज इट्स फर्स्ट टाइम वी आर मीटिंग. सो इट्स नॉट लुक नाईस टू कीप द कॅमेरा ऑन and talk on camera. So I'll keep you guys posted about the next few steps. So हे असं ट्रेन स्टेशन आहे प्रागचं. खूप मोठं आहे ॲक्च्युली. पहिल्यांदा जर कोणी इथं आलं तर आय थिंक हरवूनच जाईल. बेटर वी हॅव समवन हू नोज हाऊ टू गो आउट. बट इट्स टू बिग. This is the place where you buy a monthly pass or a one-time ticket for public transport. पण मी ऑलरेडी ऑनलाईन पूर्ण महिन्याचा पास परचेस केलेला आहे, सो मला याची गरज नाही. आय डोंट नीड दिस. सो हे आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे डॉन जोगनीये हॉटेल. हे प्रागमधलं आय थिंक सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. कारण हे ट्रेन स्टेशनच्या पण किती जवळ आहे बघा. लाईक हे ट्रेन स्टेशन आहे, इथं हॉटेल आहे. सो लाईक तुम्ही ट्रेनमधनं बाहेर या आणि जस्ट हॉटेलमध्ये एंटर करा. सो रात्रीचं हे हॉटेल लाईक व्हेरी सिमिलर टू लाईक नॉट इवन हॉटेल, लाईक फुल सिटी इज व्हेरी सिमिलर टू क्रॅको. बट मे बी उद्याच्याला सकाळी ज्या वेळेला ॲक्च्युली दिवसाच्या वेळी बाहेर एक्सप्लोअर करू आपण, त्यावेळेला मे बी आपल्याला जास्त चांगली दिसेल सिटी आणि कळेल की नेमकं कशी आहे सिटी, किंवा पोलंडपेक्षा या कंट्रीमध्ये काय डिफरंट आहे. सो आपण ते उद्या बघू. आता आय थिंक आलेलं आहे एंट्री गेट त्यांचं. सो मी पटकन चेकआउट करतो. होम लाईक रूम टूर पण मला द्यायची आहे. आय डोंट नो आत्ता टाईम मिळेल नाही मिळेल. सो आय विल सी की कसं काय होतं. अँड देन आय टॉक टू. सो माहीत नाही कसं, बट माझ्याबरोबर एक खूप भारी गोष्ट झाली आहे. लाईक आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करताना एक कळालं की लाईक आम्ही नॉर्मल रूम्स बुक केल्या होत्या, बट समहाऊ वी गॉट अपग्रेडेड टू द एक्झिक्युटिव्ह रूम्स, द बेस्ट रूम्स इन द हॉटेल. तर मी आता हॉटेलच्या माझ्या रूमजवळ आहे, 922 रूम नंबर आहे. तर मी तुम्हाला हॉटेलची लाईक जी एक्झिक्युटिव्ह रूम मिळाली आहे त्याची रूम टूर देतो. तर आय थिंक मी बॅक कॅमेरा स्टार्ट करतो आता, सो तुम्हाला पण दिसेल सगळं. So we open the door, we place the key card, and la. This way we have a washroom. This is the washroom, this is the bathtub. हे पूर्ण वॉशरूम आहे. मी पूर्ण पॅकच आहे, अजून कपडे चेंज नाही केले, आत्ता जस्ट आम्ही आत आलो. सो त्यामुळं I'll lock the door first. It's locked. ह्या साईडला असे थोडे लाईक बेसिक जो गोष्टी लाईक टॉवेल्स वगैरे ठेवले, त्याने चप्पल्स. ही तिजोरी आहे, जर काही व्हॅल्युएबल वस्तू ठेवायच्या असतील तर. इज द ब्लडी एक्झिक्युटिव्ह रूम. टेम्परेचर कंट्रोल, लाईट्स, बेड. ओ हो
एक गिफ्ट फ्री मिळालेलं आहे. हे आहे जे आपण पित नाही. दिस इज फॉर मॉर्निंग टी कॉफी. 2 पाण्याच्या बाटल्या. सम वेलकम लेटर आय थिंक. वेलकम टू या वी आर डिलाइट टू हॅव यू दॅट. हे मी माझ्याबरोबर ठेवणार आहे ॲज अ प्रूफ मी ह्या हॉटेलमध्ये राहिलो होतो. आणि आपण आता बाहेरचा व्ह्यू बघूया आपल्या रूममधनं कसा दिसतोय. आय थिंक नाईस सिटी व्ह्यू. पण नाही केस रात्रीमुळं काही जास्त दिसणार नाही. थोडंफार दिसेल. असं काहीतरी व्ह्यू आहे बाहेर. सकाळी सकाळी मजा येईल बाहेर बघायला. सो मी थोडा आवरतो आता पटकन. तर ओके, मी आता कपडे वगैरे थोडे चेंज करतो. दिवसभर फिरलेलो आहे, पाणीसुद्धा नाही पिलेलं आहे. पिलं आहे बट थोडं पिलं आहे. सो थोडंसं एक 10-15 मिनटं रेस्ट करतो. मग काहीतरी खायला परत बाहेर जावंच लागेल आपल्याला. सो सी यू अराउंड. देर इज अ लॉट ऑफ थिंग्स हिअर. ओके, एक गोष्ट विचारायचं राहिलं, पूजाला कसं वाटते हॉटेल? Feeling so happy. And thank you so much. 50 रुपये दे ओव्हर ॲक्टिंग. नहीं मिलेगा. ओके, बट सिरियसली खूप छान भारी आहे हॉटेल. आहे. लाईक आमच्या बरोबर खूप भारी. Yes. आम्ही नॉर्मल रूम बुक आणि केली होती आम्हाला करताना, वर्थ इट झालं. बट त्यांनी ती अपग्रेड करून दिली आम्हाला टू एक्झिक्युटिव्ह. सो इट्स नाईस. वन ऑफ द बेस्ट रूम्स इन द हॉटेल. सो ओके, आल फ्रेशन अप अँड आल कम बॅक. बाय बाय. ओके गाईस, आता आय थिंक 7:30 वाजून गेले. एक सेकंड चेक. तर 7:30 वाजून गेलेले आहेत आता सकाळचे, संध्याकाळच्या. काय झाले माझ्याबरोबर? खूप जास्त थकलो आहे. ओके, सो आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता जस्ट बाहेर गेलो, थोडंफार खाण्यासाठी घेऊन आलो बिकॉज. आणि हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ एंड करण्यासाठी पूजा नाही आहे, ती फ्रेश होते, बट इट्स फाईन. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. विल मीट अगेन टुमॉरो. बिकॉज उद्यापासून आपलं ॲक्च्युअल एक्सप्लोरेशन ऑफ प्राग स्टार्ट होणार आहे. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. तुमचे काही विचार असतील, थॉट्स असतील तर कमेंट करा. सॉरी, मी आत्ता खूप थकलेलो आहे आणि अजिबात काही रेकॉर्ड नाही करू शकत आहे. सो सी यू टुमॉरो. गुड नाईट अँड बी हॅपी.